की फक्त संभाजी महाराजांशी जर असलं असतं तर मुकरब खानांनी त्या संगमेश्वरावर अटक कशाला केली असती, तिथंच मारून टाकलं असतं ना शंभूराजांना. पण नाही, त्यांनी हाल करून मारण्याचा काटकट रचला. कारण की त्यांना माहिती होतं की आपण फक्त या व्यक्तीला मारू शकतो, विचाराला मारू शकत नाही. आणि हा कुठेतरी मुद्दा लक्षात घेऊन महाराजांचे हाल केले. महाराजांना संगमेश्वरहून अकलूजला, सोलापूरमधल्या अकलूज तिथं आणलं. तिथून नंतर नगरमधल्या पेडगावचा बहादूरगड किंवा धर्मवीरगड आता नाव इथं आणलं. आणि तिथून पुन्हा इकडे तुळापूर, म्हणजे इतकं सगळं महाराजांना फिरवलं. आणि ते फिरवलं असताना देखील त्यांनी काही शांततेत फिरवलं नाही. उंटावरनं त्यांची झिंड काढली, त्यांना विदूषकाचे कपडे घातले. आता इतका सुरुवातीलाच असं केल्यामुळं महाराज कुठेतरी म्हणले असेल, नाही राव जाऊ दे, मी ह्याला शरण येतो औरंगजेबाला. औरंगजेब मी शरण आलो आणि त्याला सांगितलं की मी आता हिंदवी स्वराज्याचा विचार करणार नाही, मी तुमची चाकरी करू. त्या औरंगजेब नक्कीच महाराजांना सोडून दिलं असता किंवा महाराजांना चाकरीत घेतलं असतं त्याने स्वतःच्या, आणि त्या दृष्टीने त्याची वाटचाल चालू झाली असते. पण महाराजांनी तसं केलंय का? नाही. महाराजांनी काय केलं? आपला धर्म, आपलं स्वराज्य राखण्यासाठी, आपलं स्वराज्य हे काय होतं? तुमचं आमचं प्रत्येकाचं स्वराज्य होतं ना, का महाराजांचं एकट्याच होतं? महाराज म्हणले असते जाऊ दे, मी करतो परक्याकडे चाकरी, बाकीचं स्वराज्य जे आहे ते बघून घेतील बाकीचे. पण महाराजांनी तसा विचार केला का? नाही. महाराजांनी काय केलं? स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून, स्वतः औरंगजेबाच्या समोर असताना देखील ते धीरोदात्तपणे म्हणवते, मी माझा धर्म सोडणार नाही आणि मी माझं स्वराज्य सुद्धा तुझ्या मुठीत देणार नाही. आणि महाराजांना माहिती होतं जर स्वराज्य आपण औरंगजेबाच्या मुठीत जर दिलं तर रयतेचे हाल तर होणारच आहेत. पण आपल्या वडिलांनी जो हिंदवी स्वराज्याचा घाट घातलेला होता तर तो फक्त घाट तेवढा पुरताच नव्हता मर्यादित ठेवायचा, त्यांना तो कुठेतरी वाढवायचा होता आणि त्या प्रवासाला एक नवी दिशा द्यायची होती. म्हणून संभाजीराजे इतके हाल सहन करत होते.